कोणतरी आधीच पेटवलेल्या चुलीवर स्वतःची भाकरी भाजून घेताना तुला लाज कशी वाटत नाहीये ग? पहिल्यांदाच कोणाचा तरी मनापासून राग आला. ज्या ज्यावेळी तुमच्या पुढे कुठलाही प्रश्न उभा राहील त्यावेळी मी तिथे असेल. राधिका या घरातच राहणार. नरसिंह, हे मी खपवून घेणार नाही. तुला असा संशय आहे हे त्याला कसं कळलं? खरंच असं वाटतं की बाबांनी हे सगळं. मी परशुदादांबद्दल तुम्हाला जे सांगितलं होतं ते तुम्ही त्यांना बोललात का? अरे दादा, आय एम सॉरी, आय एम सॉरी अँड थँक्यू. काय झालं, पीत बसलो होतो आणि एकदम बोलावून आलं म्हणून आलो. काय झालं सांग की दादा. शेवटी शेण खाल्लंसच ना तू. अरे नाही रे बाबा, शेण खायला वेळच मिळाला नाही, एवढी ढोसत बसलो. पण हे सगळं तुझ्यामुळे झालं बरं का. कानाखाली आवाज काढून सांगू का कोणामुळे झालं ते? अरे असं काय करतो, तुझ्यामुळेच झालं. मिनिस्टर कोण झाला? तू ना. मग त्याच्या आनंदामध्ये पीत बसलो मी. म्हणजे अदरवाईज अदरवाईज बोललो मी. अदरवाईज 2 पेगमध्ये आपला स्टॉक संपतो. 2चे 5 कधी झाले आनंदा प्रित्यर्थ कळलंच नाही आपल्याला. तुझ्यामुळेच झालं हे सगळं. परशु, मला नाही वाटत तुझा हा आनंद जास्त काळ टिकेल. हा काय काय बोलतो काय? अरे आत्ता तर मिनिस्टर झाला, लगेच काय राजीनामा देतो का काय? मारू नको. तुझी नाटकं बास झाली. एक काम सांगितलेलं नीट करत नाहीस तू. अरे काय केलं की मुडदा बसविला आणि आलो बाहेर. कोणाला कळलं पण नाही. केलं की नाही का? अरे पण बाहेर आल्यानंतर दाढी काढताना तुला जानकीनं पाहिलं, हे तुला कळलं, हे तिला जाऊन का सांगितलंस? अरे दादा, मी नाही सांगितलं. तुझी शपथ, तुझ्या मिनिस्टर पदाची शपथ. वहिनी आल्या धावून अंगावर एकदम मला म्हणल्या, परशु भाऊ कुठं होतात तिथे? आम्ही पाहिजे. हरामखोरा, पुन्हा जर अशी चूक झाली ना तुझ्या हातून, अशी गफलत झाली ना, तर तुला जिथून बाहेर काढल्या तिथेच आत पाठवीन, कळलं काय? आणि जानकीपासून लांब राहा. लांब लांब. साहेब, परशु शेटवर विश्वास टाकून यापूर्वी खूपदा आपण तोंडावर पडलोय. ती चूक यावेळी नको करायला. मला वाटते परशु शेटला आपण रमावतीला पाठवून देऊया. वाटलंच होतं वाकणेस. अजून तुम्ही बोलला कसे नाहीत? साहेब, मला धोका स्पष्ट दिसतोय. वाकणेस, तुम्ही फक्त तोंड बंद ठेवाल अशी अपेक्षा आहे. कारण माझ्या आणि परशुशिवाय या प्लॅनविषयी फक्त तुम्हाला माहिती आहे. साहेब, आजपर्यंत माझं तोंड कुठल्याच बाबतीत कुठंच उघडलं नाही. इतरांच्या बाबतीत मला विश्वास आहे वाकणेस. जानकी आणि आत्याबाईंच्या समोर तुमच्या तोंडाची कुलप सैल पडतात. तेव्हा जरा ताबा ठेवा तुमच्या तोंडावर. नाही साहेब, तशी चूक होणार नाही. आणि हो, उद्या मी युगंधरा सरताप्याच्या घरी जाणार आहे. का साहेब? असं काय करता वागणीस? अहो, जावही गेलाय माझा. त्याच्या घरच्यांचं सांत्वन नको का करायला? नरसिंहाला भेटून आली आहेस का भेटायला चालली आहेस? अजूनही या घरात मला बरीच कामं आहेत आत्याबाई. हो, या घरात सगळ्यांना खूप कामं आहेत, तुला सुद्धा.
म्हणूनच महत्वाच्या कामाबद्दल विचारलं ना. तुम्हा सगळ्यांच्याच बोलण्याचा सूर थोडा बदललाय. कारण तू बदललीस. फक्त बदलली नाहीयेस, भरकटलीस. आत्याबाई, जर तुम्हाला कुठला मुद्दा पटत नसेल तर तुम्ही मला स्पष्टपणे बोललात तरीही चालेल. तुझ्यामुळे आज या घरच्या लक्ष्मीला स्वयंपाकघरात झोपावं लागलं. यात तू जिंकली आहेस असं तुला वाटत असेल तर तो तुझा गैरसमज आहे. आत्याबाई, मलाही जानकीबद्दल सहानुभूती आहेच. अरे वा वा वा, या घरात आश्रित म्हणून आलीस आणि आता घरच्या लक्ष्मीबद्दल सहानुभूती वाटते काय तुला? माझा तो अर्थ नव्हता. तुझ्यासारख्या बायकांचे सगळे अर्थ माहिती आहेत मला. दुसऱ्याच्या संसारात बिब्बा घालणं चांगलं जमतं तुम्हाला. जानकी, तू तरी काहीतरी बोल. या घरात यापुढे तुझ्याशी फक्त मी बोलणार आहे, कळलं? चल. छान वाटतंय ना स्वयंपाकघरात झोपायला? आणखी किती दिवस झोपणार होतीस तिथे? तसं नाही आत्याबाई, पण मी तिकडेच ठीक आहे. मी तिकडे झोपण्यात मला काहीच अडचण नाही आहे. तुला कशाचीच काही अडचण नसते ग. उद्या तुझा नवरा सोडून गेला तरी तुला कुठे अडचण आहे काही? आत्याबाई, माझ्या हातात आता काही राहिलं नाही आहे. माझ्या या अवस्थेला मीच जबाबदार आहे. 4-4 वेळा मला तेच तेच ऐकवू नकोस. तुला हे सगळं चालत असेल पण मला चालणार नाही. आत्याबाई, स्वयंपाकघरात झोपायची माझ्यावर कोणी सक्ती नाही केली आहे. मी स्वतःहून तिकडे जाऊन झोपते. हो ना, आतापर्यंत तुझे सगळे निर्णय तूच घेत आलेली आहेस, पण यापुढे मी सांगेन तसंच ऐकायचंय. तुम्ही सांगाल तशीच मी वागेन, पण आता या घरात माझी ती एकच हक्काची जागा राहिली आहे. जे स्वयंपाकघरात झोपायचं हा तुझा निर्णय पक्का आहे तर ठीक आहे. मग माझाही निर्णय ऐक. आजपासून मी पण तुझ्याबरोबर स्वयंपाकघरातच झोपायला येते. का माझी परीक्षा पाहताय? तू का आमची परीक्षा पाहतीयस? माझ्या असण्या-नसण्याच्या या घरातल्या कोणालाही फरक पडत नाही आत्याबाई. पण मला पडतो. त्याच्यामुळे ठरव, इथे माझ्याबरोबर माझ्या खोलीत झोपणार आहेस का मी तुझ्याबरोबर स्वयंपाकघरात झोपायला येऊ? सांग. वाकनीस, अभिनंदन, त्रिवार अभिनंदन. वामनराव, मंत्रीपद साहेबांना मिळालंय, मला नाही. अहो, तुमचे साहेब आता सार्वजनिक बांधकाम मंत्री झालेले आहेत. आता तुम्ही त्यांचे पीए म्हणजे तुमचंही अभिनंदन करायला हवंच की. कसल्या फाईल्स काढून बसलायत? सगळ्या महाराष्ट्राच्या 7-12 आता बांधायला काढताय की काय? वामनराव, एवढं कुठलं नशीब आमचं. आपले साहेब स्वतः काही खात नाही आणि दुसऱ्याला खाऊ देत नाहीत. ऐकली आहे तुमच्या साहेबांची ही कीर्ती. मग कशी काय झाली दिल्लीची वारी? कोणाच ठाऊक, मी तिकडे थोडंच होतो. म्हणजे मी थोडा उशिरा पोहोचलो दिल्लीला. साहेब आणि परशुशेठ सकाळी 8च्या फ्लाईटने गेले आणि मी 12च्या. हो, काय म्हणे? अशा वेगवेगळ्या फ्लाईट्सने जायचं काही कारण? मला इकडे कामं होती ना थोडी. इथे कामं होती तुम्हाला? नाही, अलीकडे परशू दादाच्या खूपच जवळ असतो, पार अगदी दिल्लीपर्यंत.
आता मी काय बोलणार? काही नाही. अग्नीस, दादाच्या मनात एखादा नुसता विचार जरी आला तरी तुमचा मेंदू लगेच त्यावर काम करायला लागतो. आणि तुम्ही मला सांगताय मी काय करणार? ते सगळं ठीक आहे वामनराव, पण तुम्ही आज एवढे प्रश्न काय विचारताय? अग्नीस, वकील आहे मी. प्रश्न विचारणं हा माझा स्वभाव आहे. आणि ते खोदून खोदून विचारणं ही सवय. आणि तुम्हाला तर माहितीच आहे ना वागणीस, अहो शेवटी माणूस काय सवयीचा गुलाम, हो की नाही? तुम्ही बोलण्यामध्ये ऐकणार आहात का मला? बरं चला, येतो मी. खूप कामं पडलीत. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे मंत्र्यांचं पी आहे ना मी, वेळ वाया घालून चालणार नाही मला. येतो. अभिनंदन. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. का माझ्या जखमीवर मीठ चोळतेस? अहो असं का बोलताय? खरंच मी मनापासून शुभेच्छा दिल्या. जानकीलाही देणार आहे. तिला द्यायच्या असतील तर दे, मला नको आहेत तुझ्या शुभेच्छा. हे बघा, मी तुमची मनस्थिती समजू शकते, पण आजचा दिवस जानकीसाठी खूप महत्वाचा आहे. तिच्या भावना समजून घ्या. तिच्यासाठी आनंदाचा दिवस असणारच ग. माझ्याशी लग्न करून लॉटरी लागली ना तिला. जाऊ द्या ना, एवढ्या चांगल्या दिवशी वाद नको. प्रसन्न राहा तुम्ही. प्रसन्नच आहे मी, आणि म्हणूनच एक चांगलं काम करायला चाललोय. अमृताला कायमची या घरात घेऊन यायला जातोय मी. मला वाटतं आणखी थोडे दिवस जाऊ द्या. अजूनही त्यांच्या घरात सुतकच चालू असेल. या घराचं सूतक माझ्या मुलीच्या नशिबी यायला नको, म्हणूनच घेऊन येणार आहे मी तिला. ठीक आहे, मी निघते. काय तमाशा चालवलाय हा? आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून पाया पडत होते. रस्त्यावरच्या दगड धोंड्याला शेंदूर फासून त्याला सुद्धा नमस्कार करतात. असा कुठला धोंडा आहे मी ते तरी सांग. तुम्ही मला या घरात आणून माझ्यावर खूप उपकार केले. त्या उपकारांची चांगलीच परतफेड करतेस दिसतंय मला. त्यामुळे आजचा दिवस साजरा करायचा असेल तर तू कर. माझ्यासाठी तो दिवस काळा आहे. नाही, खरं कारण अजून काहीच कळलेलं नाही. माझा कुणावरही संशय नाहीये, कारण आर्यनचं कुणाबरोबरच वैर नव्हतं. हा सुनबाई ठीक आहे, ह्या सगळ्यातनं बाहेर पडायला तिलाही थोडा वेळ लागेल ना. नाही, मी एवढ्यात कार्यालयात येणार नाहीये. हो हो, दिल्लीहून साहेबांचा फोन आला होता, ते येणार आहेत. बाईसाहेब, काय किसना,
बाहेर ते नरसिंह किल्लेदार आलेत. माझ्या मुलाचा जीव घेऊन माझ्या घरात येण्याची तुझी हिंमत कशी झाली? बरं झालं तूच आलास, नाहीतरी मी तुझ्या घरात घुसून तुला गोळ्या खाणार होते. इतक्या वर्षांचा सूड आज मी संपवणार सिंह. मम्मा, बाबा आहेत ते माझे. अमृता बाजूला हो. अमृता, तुझ्या आणि माझ्या कपाळाचं कुंकू पुसणारा हाच मेरा थांब. त्याच्या बरोबर शांत दिसणाऱ्या नजरेत किती निष्पाप जीवांचा तडफड नाही तुला नाही कळणार. मग मी हात जोडते तुमच्या पुढे. तुम्ही दुसरं काही करू नका. ते आता माझ्यासाठी इथे आलेत. उगाच मला भावनेच्या खचाट्यात अडकू नको. संपून टाकू दे आज मला माझी घुसमट. मम्मा, माझ्यासाठी प्लीज, मी खरंच हात जोडते तुमच्या पुढे. काय ग, असा चेहरा का पडलाय तुझा? एकदा आरशात जाऊन बघ जरा. आजचा दिवस काय आणि तुझा हा अवतार काय? आजच्या दिवसाची काहीच किंमत नाहीये का? मी या घरामध्ये आल्यानंतर असं काय आनंदाचं घडलं या घरात? ज्यांच्या पाया पडून या दिवसाची सुरुवात करायची त्यांना तरी कुठे माझी किंमत उरली आहे? एवढ्यात हातपाय गाळलेस? अजून खूप खूप सहन करायचंय तुला. नुसतं सहन नाहीये करायचं, लढायचंय पण. कुणाशी? स्वतःशीच? तेवढी ताकद नाही उरली आता माझ्यात. लढावं तर तुला लागेलच. त्याला आता पर्याय नाही आहे. आणि नुसतं लढायचं नाही आहे, तर ती लढाई जिंकायची पण आहे. आत्याबाई, यांच्या मनात आता माझ्याबद्दल काही उरलं नाही. या सगळ्याला तू सुद्धा जबाबदार आहेस जानकी. जाऊ दे, आता अशी रडत बसू नकोस. जरा आठव पूर्वीची कशी होतीस ते. अगं, परशू सारख्याला नाक घासायला लावलंयस तू. राधिका की झाडकी पत्ती. नाही, माझी राधिकाताईंबद्दल काही तक्रार नाही. पण माझी आहे ना. आणि जोपर्यंत ती या घरात राहणार आहे तोपर्यंत ही तक्रार राहणारच. तिच्यापासून नरसिंहाला जिंकून घ्यायचंय आपल्याला. आपण असं काही केलेलं त्यांना नाही आवडणार. त्याला आवडेल की नाही हे त्याला विचारताय कोण? त्यालाही आता 4 शब्द ऐकवायची वेळ आलेलीच आहे. आत्याबाई, मला नाही वाटत आता हे माझ्याशी नीट बोलतील म्हणून. जानकी, मी तुझ्या पाठीशी आहे ना. चल.
आवरून घे. नाही नको. अगं जरा नीट नेटकी साडी नेस. चल आत्याबाई, मी सांगतेय ना. चल अहो चल चल म्हणतेय ना. आत्याबाई, वाचलाच नसते पण एक लक्षात ठेव, प्रत्येक वेळा तुझी लेक तुझी ढाल नाही बनणार. अमृता, आज तुझ्यासाठी तुझ्या बापाला सोडले. विचार त्याला आता इथे कोणाचा खून करायला आलाय. बाबा तुम्ही का आला तिथे? तुझ्यासाठी, ज्याच्यासाठी तू या घरात आली होतीस तोच आता नाही अमृता, म्हणून तुला आपल्या घरी घेऊन जायला आलोय.